वार्तांकन रोखठोक बातमी। काही नातेसंबंध अधिकृतपणे नियुक्त होण्यापूर्वीच खरे वाटतात। तुम्ही एकत्र राहता, स्वप्न पाहता, योजना आखता आणि ते कायमचं नातं असल्यासारखं वाटतं। परंतु सर्वांना अलीकडील न्यायालयानं सर्वांना एक कठोर सत्याची आठवण करून दिली आहे। प्रेम गुंतागुंतीचे आणि तीव्र असू शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की कायदा त्याचे संरक्षण करेल। मुंबईतील एका प्रकरणानं आधुनिक प्रेम आणि त्यांच्या अस्पष्ट सीमांबद्दल चर्चा सुरू केली आहे। एका महिलेचे एका विवाहित पुरुषाशी दीर्घकालीन संबंध होते। तिच्यासाठी ते फक्त क्षणभंगूर नातं नव्हतं, तर काही काळ एकत्र राहिले, एकत्र पैसे खर्च केले, दोन्ही नावांनी वस्तू खरेदी केल्या आणि IVF देखील केले। तिच्या मनात त्यांनी काही चोरीचे क्षण नव्हे तर एक जीवन निर्माण केलं होतं। मग वास्तव समोर आलं। न्यायालयानं म्हटलं की जाणून बुजून विवाहित व्यक्तीशी संबंध ठेवणं हे विवाह मानलं जाऊ शकत नाही। म्हणजे जर जोडीदार आधीच अस्तित्वात असेल तर दुसरं नातं किती भावनिकदृष्ट्या प्रामाणिक वाटत असलं तरी लग्नाचा दर्जा मिळवू शकत नाही, कारण अशा नात्याचं रक्षण केल्यानं पहिली पत्नी आणि मुलाच्या कायदेशीर हक्कांना हानी पोहोचू शकते। महिलेनं म्हटलंय की तिला चांगल्या भविष्याचं आश्वासन देण्यात आले होते, तिला घटस्फोट घेण्यास सांगण्यात आलं होतं आणि तिला असं भासवलं की ते पती पत्नी आहेत। यातील बहुतेक दावा पुरुषानं नाकारलेत। असा दावा केलाय की ते जोडपे कधीही एकत्र राहिले नव्हते आणि जास्तीत जास्त ते एक अवैध संबंध होतं। वर्षानुवर्ष वादविवादानंतर न्यायालयानं अखेर असा निर्णय दिला की त्यांच्या नात्याला लग्नाची कायदेशीर मान्यता नाही। न्यायालयानं म्हटलंय की केवळ एकत्र वेळ घालवणं आणि संयुक्तपणे मालमत्ता खरेदी करणं हे वैवाहिक संबंध नाही। न्यायालयानं महिलेची याचिका फेटाळून लावली आणि हा निर्णय दिला। व्यवसायानं अभियंता असलेल्या महिलेनं दावा केलाय की तिचे एका विवाहित महिलेश प्राध्यापकाशी संबंध होतं, ज्यानं तिला लैंगिक संबंध करण्यास भाग पाडले। प्राध्यापक विवाहित असूनही तिनं त्याच्याशी लग्न केलं होतं। महिलेच्या म्हणण्यानुसार प्राध्यापकानं त्यांच्या पत्नीला मानसिक रुग्ण दाखवून तिची सहानुभूती मिळवली होती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।